अशा प्रकारे आमची आता भात पेरणीला सुरुवात झालेली आहे. शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यंदाचा 2024 सालचा भात पेरणी बघा काकी करते. आमचं पेरणं बाजूला आमच्याबरोबर दुसरा एक ट्रॅक्टर घेऊन असतो आमच्याबरोबर. हे माझंच ट्रॅक्टर आहे आणि आम्ही दोघं एकत्रच शेतीचं कामं करतो. हा प्रशांत महाजन नांगरकर. हे 2 भांगे अजून आहेत. हा आणि त्याच्या पुढचा आहे आणि हा एक आहे आणि तिकडे 2 आहेत. ते काळे दिसत आहेत ना ते पप्प्याचे भाऊजी दिले आहेत मुंबईवाले. बघूया आपण कसं काय तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा दाखवतो. नांगरणी, पेरणी आणि गुठवणी गुठ्या गावा मारतात ते. हा बघा मृगकिडा बघितला आहे का? हा बघा, हा बघा मिरगाचा पाऊस म्हणतात ना. हे बघा ह्यो मृगकिडा असतो ना. मृग नक्षत्र असतं, त्या नक्षत्रावरती पाऊस सुरू होतो तेव्हाच मिरग म्हणतात आणि त्याच वेळेला भात पेरणी वगैरे करतात. आपल्या सर्वसाधारणपणे कोकणात तर त्याच नक्षत्रावरती पेरणी होते आणि पाऊस पण त्याच नक्षत्रावर होतो. तर हे बघा भात पेरते. आम्ही यंदा पेन्ना कोलम केलं आहे भात. हे बघा पिशवी दाखवतो. हे बघा पेन्ना कोलम नाही, पेन्ना सोनम असं नाव आहे. आणि हे किती दिवसाचं आहे? 140 ते 145 दिवसाचं दाखवत आहे. एवढं आहे. माझी पेरणी कशी चालू आहे ती बघायला. तर हा भांगा पण आता कोपरा नांगरून झालेला आहे. झाला की नाही पेरून? झाला काय गे बघता? हा थांब म्हणता रागान मोजून टाकतं. मोजून पेरतं, मोजून पेरतं काय भडकल्या रागान बघता. नांगरणी चालू केली आहे मी स्वतः आणि शूटिंग करते पप्या. बारीक होण्यासाठी डबल धरते. बारीक झालं की कसं दिसतं असतं की सर्व रुजतो, चांगला रुजतो पण खूपच चांगला प्रॉब्लेम होतो म्हणून बारीक करतो आहे. वरच्यावर फिरवायची, जास्त दाबायचं पण नाही. खोल नांगरट केलेली आहे ट्रॅक्टर. बघा कसा आम्ही आमचा ट्रॅक्टरचा गुटा हा पण जमीन जास्त ओली हा म्हणून असा गुटा मारता. ह्या छोटा दिसतो बघा काठीवर.